गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? काय चाललं आहे? सांगते सगळं सांगते. मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडले की या मॅडम तयार होऊन कुठे चालल्या आहेत, काय चाललं आहे. आणि ॲज युजल मी घाईते लेट झालेली आहे. लेट होणं हे माझं जन्मसिद्ध कर्तव्य असल्यासाठी मी नेहमी उशिरा निघत असते बाहेर. 1 मिनटं. आणि आजही मी माझा हक्क व्यवस्थित बजावलेला आहे उशीर करण्याचा. आणि मी चाललेली एका महत्त्वाच्या कामाला आणि मला होतो उशीर. आणि माझी एक मैत्रीण आहे, माझी वाट बघते नाशिक रोडला. सो मी तिथे पोहोचते. तिथे पोहोचली की तुम्हाला त्या मैत्रिणीला भेटवते. कुठे चालली, काय चालली ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार नाही. पण आता आपण भेटूया तिथे पोहोचल्यानंतर. नाही तर ती पण मला ओरडेल आणि आई वाट बघते वरती बाय म्हणायला, ती पण मला ओरडेल. ओके, सो बाय. आपण येतो नाशिक रोडला, मैत्रिणीला भेटल्यानंतर भेटू. ओके, बाय. सो गाईज, फायनली मी पोहोचले माझ्या मैत्रिणीला घ्यायला. जिला मी घेण्यासाठी इथे आलेली आहे. मुक्तिधाम आहे समोर, तुम्हाला मुक्तिधाम पण दाखवेल. आणि ती तुम्हाला दिसत असेल ना, एक छोटीशी मुलगी चालत चालत तिथे तावातावानी, तर ती आहे माझी मैत्रीण. तिला सांगितलं आहे रस्ता क्रॉस करून यायला. ती आली की आपण निघूयात. त्याच्या आधी जरा तिचा हिशोब करायचा आहे. पण आता मला जिथे पोहोचायचं तिथे मला जरा होतो आहे उशीर. तर बघूयात आत्ता हिशोब करायचा का काम जिथे चालू आहे तिथे काम झाल्यानंतर हिशोब करायचं. हळू. हा पहा, आमचा मास्कवाला गुंडा आहे. मुक्तिधाममध्ये लपला होता हा. आणि हिचा हिशोब करायचा आहे. पण जिथे पोहोचायचं तिथे होतं उशीर. तिथे जाते, माझं काम करते आणि मग बघते. सो फायनली गाईज, झालं. मी ज्या कामाला गेले होते त्या कामावरून मी आत्ता म्हणजे वाजलेले आहेत जवळजवळ 5:30 वाजता. मी ज्या कामासाठी गेले होते तिकडनं मी गेले होते 11:30 पावणे 12ला गेले होते. आत्ता जस्ट 5:30 वाजता मी घरी आले. आणि मी म्हटलं होतं माझी मैत्रीण आपल्याला ती भेटली होती, म्हणजे जिला सोबत घेऊन गेलो होतो. तर तिच्याशी जरा हे होतं किंवा तिचा आता हिशोब नंतर करूयात म्हटलं होतं. पण त्याच्या आधी तिला एका ठिकाणी अर्जंटली जावं लागलं. त्याच्यामुळे मग तिच्यासोबत काही बोलणं नाही झालं. किंवा तिच्याकडनं मला एक पार्टी घ्यायची होती. ती काय म्हणतात त्याला, तिच्याकडनं मला पार्टी घ्यायची होती कारण मी तिच्यावर रागवले होते त्याच्यामुळे. पण ती वाचली ह्या वेळेला कारण की तिला अर्जंटली बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळे तिच्याकडनं पार्टी काही घेता आली नाही आहे मला. पण तिच्याकडची पार्टी पेंडिंग आहे. ती चालली आहे बाहेर गावी. जेव्हा गावावरनं परत येईल ना तेव्हा मी तिच्याकडनं पार्टी घेणार आहे. सो त्यामुळे ती गेली निघून. त्यामुळे पार्टी जर तुम्ही वाट बघत असाल तर पार्टीचा कुठलाही सीन आला नाही आहे. मी कामावरूनच आत्ता इथे ज्या कामासाठी गेले होते ते काम झालं आणि आत्ता मी जस्ट घरी आले. पार्किंगमध्येच आहे, तुम्हाला सगळ्या एरिया ओळखीतच आहे. सो पार्किंगमध्येच आहे आता मी घरी चालले. मला आईसोबत परत जायचं आहे बाहेर. पण आता आईचं काय ठरते कारण की उशीर खूप झाला आहे मला यायला. सो आता तिचं काय ठरतं, तिचं काय म्हणणं आहे ते बघू आणि मग निघून आहे. तर संध्याकाळी इथल्या इथे तर जायचंच आहे बाहेर. सो आता जस्ट आले आहे मी. चला घरी जाऊ, बघू काय सीन आहे ते. सो गाईज, फायनली मी साहेब आज उद्विग्न आहे बाळ आमचं. माझ्या मातोश्री जरा उद्विग्न आहेत कारण त्यांना सर्दी झालेली आहे, बरं नाही आहे, पाय दुखत आहेत त्यांचं त्याच्यामुळे. पण तरी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही बाहेर जाणार आहे. आम्ही जाणार होतो ॲक्च्युली डॉक्टरांकडे. पण ज्यांच्याकडे आम्हाला जायचं आहे त्या डॉक्टरला आज अवेलेबल नाही आहेत. सो आता 2-3 दिवसानंतर ते अवेलेबल होणार आहेत. तर त्यांच्याकडे जाणार 2-3 दिवसांनी. पण आता आम्ही चाललो आहे बाहेर 1-2 कामांना. आणि आज आमच्या मातोश्री फारच उद्विग्न आहेत, हळूहळू चालत आहेत कारण तिला नाही आहे बरं. सो आता चला जाऊयात, 2-3 कामं आहेत ती करूयात. आणि बघू, बाजारात जर गर्दी नसेल जास्त, कॅमेरा जर चालू करता आला तर आपण बाजारात भेटू. ओके, बाय. पण गाईज विसरले, 1 मिनटं विसरले मी आणि तुम्ही विसरला की आपण तर ब्लॉगचा इंट्रोच केला नाही सकाळी ब्लॉग सुरू झाल्यापासून. ठीक आहे, आत्ता करूयात लगेच इमिजिएटली. तर राम राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू ब्लॉग. सो कसे आहात तुम्ही? काय चालू आहे? ताईमाई, अक्का, आजी, आजोबा, छोटे छोटे दादा, वहिनी, काका, काकू, काय चालू आहे? छोटे छोटे बालगोपाल कसे आहेत? तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या कारण मला म्हणजे तुमच्या अपूर्वाला तुमची सगळ्यांची खूप काळजी आहे. ओके, सो मी आता निघते, गाडी काढते, बाजारात पोहोचते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका कारण की आपलं टार्गेट आहे की आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे पटापट शेअर करा. ओके, चला आपण भेटूयात आता बाजारात गेल्यावर. ओके, बाय. सो गाईज, आम्ही आत्ता आलो आहे बाजारात
दुकानं तर बंद झाली सगळी, पण उद्या आहे महाशिवरात्र, त्याच्यामुळे उद्या बेलला खूप डिमांड आहे. तो आई बेल घेते आता, बघू चांगला बेल मिळतोय का. आहेत का चांगले आहेत का. हे घ्यायचं आहे का तुला, हे काय बेलफळ नाही ना. सो गाईज फायनली आईचा बेल घेऊन झाला आहे आणि आता मी बहुतेक घरीच जाऊ, कारण बाजार तर बंद झाला आहे. बाकी एक काम झालं आहे, आम्ही आलो एक नाही, आमचं दोन्ही कामं नाही झालेत आज. ज्या कामांसाठी आम्ही आलो होतो फक्त फुलं घेऊन झालेत. उद्या महाशिवरात्र आहे त्याच्यामुळे बाकी सगळी कामं तशीच राहिली आहेत. ठीक आहे, जाऊ दे आता काय, उद्या दुपारीपर्यंत यायचं आहे एका कामासाठी, आणि एक काम तर सध्या एक महिन्यासाठी पोस्टपोनच झालं आहे. असो, जे काही आहे ते आता घरी जाऊयात आणि बघूयात काय प्लॅन आहे काय नाही आहे ते. आई चालली आहे पुढे पुढे, तिला काय फुलं बिलं घ्यायची आहेत ती बघायला. तर चला निघूयात आता आणि घरी जाऊयात. ठीक, बाय. आपण घरी जाऊन भेटू. बाय. नको नको आहे मला हो. सो गाईज फायनली आम्ही बाजारातून घरी आलो आणि सगळं सामान वगैरे ठेवलं, तर बसलो थोडंसं रिलॅक्स करत. आता वाजले जवळजवळ रात्रीचे 10. आता आम्ही बसू, जेवणाची तयारी करू, जेवायला बसू. जेवायला आज आईनी माझं आवडतं पालकाची भाजी वगैरे केलेली, तर ती टेस्ट करूयात आणि मग त्याच्यानंतर बघू. काल तर आम्ही कॅरम खेळलो होतो दोघीजणी, आई आणि मी. आता आज बघू, आईचा मूड आहे का, तिला बरं नाही, त्याच्यामुळे कदाचित आज आम्ही खेळणार नाही. खेळलो तर ठीक आहे, नाही खेळलो तर आपण भेटूयात जेवण झाल्यानंतर. ओके. जस्ट सामान वगैरे आणलं आहे बघा, अजून सगळा पसारा तसाच पडलेला आहे, काहीच आवडलं नाही आम्ही, कारण बाहेरनं आलं. मला एक तर मी दिवसभर आज बाहेर होती, 11पासून 11:30पासून 5-5:30पर्यंत मी पूर्ण दिवस बाहेर होती, त्याच्यामुळे मला तसंही कंटाळा आला होता. पण बाहेर जाणं आमचं गरजेचं होतं म्हणून मी बाहेर गेलो होतो. आणि महत्त्वाची गोष्ट, आज आहे 14 तारीख आहे. आज व्हॅलेंटाईन डे वगैरे आहे, सगळं छान आहे. पण म्हणजे असं नाही आहे की व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे. तुम्ही तुमच्या आसपास जी कुठली प्रेमाची माणसं असतील त्या सगळ्या प्रेमाच्या माणसांना तुम्ही आवाज बारीक कर ना बाळा थोडासा, आता चालू झालं होतं मध्ये म्हणून म्हटलं. तर सगळ्या प्रेमाच्या माणसांना हॅपी व्हॅलेंटाईन डे वगैरे करावा. पण आजचा म्हणजे आपल्यासाठी 14 फेब्रुवारी, स्पेशली भारतीय लोकांसाठी 14 फेब्रुवारी हा आपल्या आयुष्यातला पिंक डे नसून ब्लॅक डे आहे. कारण की आज पुलवामा अटॅक झाला होता आणि आपले 44 जवान त्याच्यामध्ये शहीद झाले होते. सो त्या सगळ्यांना आपण आदरांजली वाहूयात. आणि त्याच्यामुळे मग काय म्हणतात ना त्याला, म्हणून मी सकाळपासून आहे. तर कुठलाही दिवस तुम्हाला माहिती आहे की काहीही असलं, अगदी उद्या महाशिवरात्र आहे, एकादशी आहे, गणपती आहे, न्यू इयर आहे, काही आहे, तर मी तुम्हाला सकाळी व्लॉग सुरू झाले पहिल्यांदा विश करते. पण आज मी हे विश नाही केलं, कारण की आणि हे सकाळी बोलायचं होतं, पण सकाळी तुम्ही बघितलं मी किती घाईघाईत निघाले, त्याच्यामुळे मी सकाळी बोलले नाही. पण आज आहे 14 फेब्रुवारी, पिंक आहे वगैरे, सगळं छान आहे. व्हॅलेंटाईन डे आहे. ज्यांना व्हॅलेंटाईन डे साजरा करायचं, माझं असं म्हणणं नाही कोणी साजरा करू नये म्हणून, पण वैयक्तिक माझ्यासाठी हा काळा दिवस आहे. कारण की आज पुलवामामध्ये आपले 44 जवान जे होते ते शहीद झाले होते. सो त्याच्यामुळे हा दिवस मी साजरा करत नाही कधी. नाही तर म्हणजे हा दिवस साजरा करावा का ह्याच्याबद्दल माझं दुमत आहे की नाही करू साजरा, कारण की आपल्या देशासाठी वाईट घटना घडलेली आहे म्हणून. बट येस, आपण असं नाही म्हणू शकत की मला असं वाटतं म्हणजे सगळ्यांना असं वाटलं पाहिजे. ज्यांना सेलिब्रेट करायचं त्यांनी सेलिब्रेट करा. त्या सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. माझ्या पूर्ण व्ह्युअर्सना सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि मी सगळ्यांना विनंती करेन की जेव्हा तुम्ही हा पार्ट बघाल व्लॉगचा, त्यावेळेला प्लीज सगळ्यांनी डोळे बंद करून
2 सेकंदाकरता 2 मिनिटांकरता जे शहीद झाले त्या सगळ्या जवानांना आदरांजली वाहावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना ॲज अन माझी फॅमिली म्हणून, ॲज अन व्ह्युअर्स म्हणून विनंती करते. सो फायनली आता बघू, जेवायची तयारी होते. जेवायची तयारी झाली की जेवू, आणि मग जर आईचा मूड असेल तर आज आम्ही कॅरम खेळू. तर कॅरम खेळलो तर तेव्हा तुम्हाला भेटेनच, नाही खेळलो तर व्लॉगच्या एंडिंगला भेटूयात. ओके, चलो बाय. सो गाईज, मग असे तुम्हाला म्हटलं होतं जसं की आता आम्ही जेवणाची तयारी करतो. तर आता आमचं झालेलं आहे जेवण, आणि जेवण झाल्यानंतर मी आणि आई, मी कपडे चेंज नाही केलेत कारण की मी आणि आई चाललोय खाली वॉकसाठी. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबूयात. तुम्ही द्या मला परवानगी, मी घेते तुमची रजा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी व्हॅलेंटाईन. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं त्या शहीदांसाठी म्हणून तुम्ही सगळ्यांनी 1 मिनिटाचं मौन पाळा आणि त्यांना श्रद्धांजली वाहा. सो याचबरोबर मी व्लॉग इथेच संपवते. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. पण तुम्ही व्लॉग एंड करण्याच्या आधी एंडपर्यंत व्लॉग पाहिला आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. ओके, सो आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, गुड नाईट, बाय बाय, राम राम मंडळी.